आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। इमाम पक्षाचा पतंग चिन्हाला विरोध आहे। इम्तियाज जलील यांचं हे वादग्रस्त विधान देखील आता समोर आलं। इम्तियाज जलील यांनी अजब मागणी केलेली आहे। तर इमाम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। आपल्यासोबत एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहेत। सर, काय सांगाल, तुमचं जे पतंग चिन्ह आहे ते गोठवण्यात यावं ही मागणी केली जाते। त्यामागचं कारण आहे की मकर संक्रांतीला पतंग उडवला जातो आणि त्यासोबत तुम्ही त्याचा राजकीय प्रचार करता असा तुमच्यावर आरोप आहे। आता मला त्यांना हे सांगायचे आहे की या एका महिन्यामध्ये कीचडमध्ये जे कमळ खेळतात ते नको खेळायला पाहिजे। हे जे पंजे आहे ना सगळ्यांच्या हातात आहे, हे सगळे कापून टाकायला पाहिजे। शिरसाटाचे आणि केनेकरचा तर सगळ्यात प्रथम कापायला पाहिजे। आता लग्न सराईचा सीझन आहे, तुतारी वाजवण्याची आमची परंपरा आहे, ते तुतारी नको वाजवायला पाहिजे। दक्षिणात काही पक्षांचं चिन्ह जे आहे ना ते सूर्य आहे, एका महिन्यासाठी ते नको निघायला पाहिजे। म्हणजे अशा प्रकारचे जे इतके हुशार लोक या माझ्या जिल्ह्यामध्ये जन्म घेतलेले आहे ते आता मला सांगण्यात आलेलं आहे ते इलेक्शन कमिशनकडे जाणार आहे आणि मी थेट पंतप्रधानाकडे जाणार आहे की या प्रकारच्या माणसांना आपण भारतरत्न द्या। कारण त्यांची जी बुद्धी आहे ना त्यांच्या आपण हे करायला पाहिजे, जगाला सांगायला पाहिजे आपण। मला माहित नाही आहे की त्यांचं काय आहे, पण मी या वर्षी मकर संक्रांतीचा सण शिरसाट साहेब साजरा करतील नाही करतील मला माहित नाही, केनेकर साजरा करतील मला माहित नाही, पण इम्तियाज जलील नक्की हे सण पारंपरिक रीतीने साजरा करणार। म्हणजे काय करणार, त्या दिवशी मी पतंग उडवणार आहे। ज्या नेत्यांनी ही मागणी केली आहे तर त्यांच्यावर कुठेतरी एक महत्वाची भारतरत्न देण्यासारखी जे भूमिका जी आहे ती इम्तियाज जलील यांनी घेतलेली आहे। त्यांना भारतरत्न देण्यात यावा ही मागणी इम्तियाज जलील करतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। वसई विरारमध्ये शिवसेना भाजपची युती झाली। बुधवारी दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर युती संदर्भातली घोषणा करण्यात आली। 2 दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल। आमदार राजन नाईक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आज वसई विरार महानगरपालिकेसाठी आम्ही सर्वच आमचे बीजेपी आणि आम्ही सर्व एकत्र बसलो। माझ्यावर राजन नाईक साहेब, आमचे तरे साहेब, आमदार काबीज साहेब, आपल्या मॅडम आणि सर्व निलेश तेंडुलकर, वसंत चव्हाण मॅडम, जिल्हा संघटना सर्वच मेन पदाधिकारी। आज पहिली मीटिंग आमची झाली वरवली। आमचं युती करायचं सगळं फायनलच झालेलं आहे, फक्त आता नावासाठी आपण बाकीचं प्रोसेस चालू आहे। आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची आमची संयुक्त बैठक झाली। आमचे नेते, युतीचे नेते फाटक साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई पाटील, आमचे आमदार स्नेहाताई, आमदार गावित साहेब, आमदार तरे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तेंडुलकर साहेब, वसंत चव्हाण साहेब, अनेक लोक अनेक प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। युती करण्याचा निर्णय आमचा अगोदरच झालेला आहे, तोही पक्का झाला। जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली। येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये या संदर्भात अंतिम निर्णय होईल, कोण कुठली जागा लढवणार ती। पण एक असं ठरलं की महायुती म्हणून या वसई विरार महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसवायचा असा एक निर्णय झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।